हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सायलिश डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपला फ्री आरी वर्कचा डे 34 आहे. कालच्या 33मध्ये आपण ह्या जरदोशीपासनं लीफ फिल कसं करायचं हे बघितलं होतं. खूप सुंदर असं आपण काल केलेलं आहे जरदोशीपासनं लीफ फिलिंग. आणि आता आज पण आपण जरदोशीपासूनच वर्क बघणार आहोत. आज आपण इथे लोडिंग बघणार आहे, जरदोशीची लोडिंग. इथे पण मी आता हे बघा, हे कालचीच बारीक जरदोशी घेतली आहे. आणि इथे आपण बघा, याच्या पहिले शुगर बीट्सपासून लोडिंग बघितली होती. आज आपण याची जरदोशीची लोडिंग बघूयात. आपली सिल्क थ्रेडची लोडिंग बाकी आहे. कालप्रमाणेच इथे पण आता आपल्याला हे बघा, ही जी जरदोशी आहे ती थोडीशी अशी स्प्रिंग करून घ्यायची, म्हणजे थोडीशी अशी ताणून घ्यायची. आणि कालप्रमाणेच आपल्याला पण एक सेम साईजच्या जरदोशी कट करून घ्यायची आहेत. हे बघा, आता इथे मी ही या कलरची जरदोशी घेतलेली आहे. यात पण भरपूर कलर अवेलेबल असतात. तर चला मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. हे बघा, याप्रमाणे अशी जरदोशी घ्यायची आहे आणि ही थोडीशी अशी ताणायची आहे, म्हणजे याला ओढायचं आहे, म्हणजे ही स्प्रिंग होते थोडीशी एकदम जास्त पण नाही की त्याचं एक हे स्प्रिंग दिसेल एवढं पण नाही करायचं. थोडंसं असं ताणायचं आणि आपल्याला अर्धा इंचपेक्षा थोडंसं मोठं, पण 1 इंचापेक्षा थोडंसं लहान, म्हणजे अर्धा इंचपेक्षा थोडंसं जे आपली स्केलची लाईन असतात ना, तर अर्धा इंचपेक्षा पुढे 1-2 लाईन घ्यायच्या आणि तेवढी अशी ह्या साईजप्रमाणे कट करायची एकसारखी. हे बघा, याप्रमाणे मी इथं अशी कट करून घेतलेली आहे. इथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. हे बघा, मी इथे एकदम हलकी लाईन ड्रॉ केलेली आहे. तुम्ही स्केलच्या सहाय्याने करू शकता. आणि नेहमीप्रमाणे आपला हा गोल्डन कलरचा थ्रेड घेतलेला आहे. इथे याला आता एंड नॉट देऊन खालून थ्रेडवर काढायचं आहे. हे बघा, सर्वात पहिले वरच्या मिडल पॉईंटला जिथे आपलं मार्किंग आहे तिथे खालून थ्रेडवर काढायचा. परत एक आपली निडलमध्ये जरदोशी घ्यायची, हे बघा याप्रमाणे, आणि वरतून खाली टाकून ती इथे डबल चेन स्टिच घ्यायची आहे. इथे हे बघा, अजून एक इथे छोटीशी चेन स्टिच घ्यायची, म्हणजे ही जरदोशी इथे लॉक होऊन जाते. आलं लक्षात? आता इथे काय करायचं, इथं थोडंसं साईडला घ्यायचं. हे बघा, असं निडलने हिला असं इकडे ढकललं ना की ती बरोबर थोडीशी क्रॉस होते. आणि जी आपली लाईन आहे ना, तिथं थोडं मिडलला परत हे आपली एक चेन स्टिच द्यायची आणि तिथून हुक बाहेर काढायचं. तिथे पण डबल एक चेन स्टिच द्यायची, म्हणजे तिथला हुक लॉक होऊन जातो, तो हलत नाही. याप्रमाणे. आणि अजून एक आपली जरदोशी घेऊन इथे पॅक करायची. हे बघा, ह्याप्रमाणे इथे अजून एक चेन स्टिच द्यायची. आता परत थोडंसं हिला क्रॉस करायचं आणि परत वरती जिथं आपण लाईन ड्रॉ केली आहे त्या बरोबर त्या लाईनवरच वरती एक परत हुक काढून घ्यायचा. परत इथे पण एक जरदोशी घ्यायची, हे बघा याप्रमाणे, आणि हे बघा याप्रमाणे
परत इथे डबल लॉक करायचं. वरती तुम्ही नाही म्हणजे डबल लॉक नाही केलं तरी पण चालतं आहे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त हा एकदाच हुक वरती घेऊन अशी चेन स्टिच काढून घ्यायची. हे बघा याप्रमाणे. हे बघा अशा प्रमाणे इथे डबल लॉक करायचं, म्हणजे जी इथली आपली ही जरदोशी असते ना ती इथे लॉक होऊन जाते. जर का आपण इथे डबल लॉक केलं नाही तर ती वापस मागे जाते. हे बघा परत एक जरदोशी घेतली. लाईनवरच फिक्स करायची, लाईनच्या आजूबाजूला करायची नाही, नाहीतर मग फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. हे बघा याप्रमाणे. हे बघा किती सुंदर दिसतंय. थोडं सावकाश करायचं, नवीन नवीन, पण फिनिशिंग सहित करायचं. आपण जरदोशीची चटई पण बघणार आहोत, ती पण खूप सुंदर दिसते. हे बघा जर का वरती पण आपण डबल लॉक केलं ना तर व्यवस्थित बसते जरदोशी. कारण की काय होतं मग वरती एकच जर का आपण चेन स्टिच दिली ना तर तो थ्रेड हा उलटा येतो मागे. म्हणून मी म्हटलं तुम्हाला की वरती पण डबल स्टिच द्यायची, जेणेकरून जी आपली जरदोशी ही ना ती एकदम पॅक फिक्स होते आणि व्यवस्थित बसते. लहान म्हणजे असं खाली ओढल्यासारखी नाही होत आणि मिडललाच बरोबर बसत असते, नाहीतर ती काय होते थोडंसं खाली येऊन जाते. आतापर्यंत आपले बरेचसे बेसिक क्लास कंप्लीट झाले आहेत. आता आपले ॲडव्हान्स पण लवकरच सुरू होतील, म्हणजे त्याच्यामध्ये डिझाईन असतील जे काही आपण बेसिक शिकलो. फिलिंग वगैरे, फिल कसं करायचं, शुगर बीट्सनी कसं लीफ फिल करायचं, सिल्क थ्रेडनी कसं करायचं, डिझाईनमध्ये कसं कॉम्बिनेशन द्यायचे,
परत कुठे कोणती डिझाईन वापरायची हे सगळं आता आपण हळूहळू डिझाईन थ्रू बघणार आहोत. आता बरंचसं आपलं बेसिक कंप्लीट झालं आहे. परत ब्लाऊजवर मापे कसे टाकायचे, कसं ड्रॉ करायचं, माप कसं टाकायचं, हे सगळ्या गोष्टी आता आपण हळूहळू बघूयात. परत ट्रेसिंग कशी करायची, डिझाईनची ट्रेसिंग ची पद्धत कशी करायची, म्हणजे पद्धती 2-3 पद्धती आहेत त्या कशा करायच्या ते पण बघूयात. हे बघा, अशा प्रकारे आपली ही जरदोशीची लोडिंग झाली आहे. खूप सुंदर अशी दिसते ही बघा. फक्त काय होतं, कधी कधी खालचा थ्रेड आपण ओढून घेतो ना पटकन, त्याच्यामुळे त्या जरदोशीतून तो थ्रेड निघून जातो. होतं हे कधी कधी. आणि वरती जेव्हा आपण मिडलला घेतो ना तेव्हा शक्यतो 2च स्टिच द्यायच्या, कारण की मग तेव्हा ते पॅक बसतं आणि जो आपला पहिला थ्रेड असतो तो रिटर्न माघारी येत नाही. त्याच्यामुळे दुसरी पण जरदोशी ही फिक्स छान प्रकारे होते आणि शेप पण त्याला असं थोडा क्रॉस छान येतो. आणि कधी पण फिक्स करताना जी आपली लाईन ड्रॉ केलेली आहे ती सोडायची नाही. हे बघा, मिडलला परत मी 2 स्टिच देते. हे बघा, आता किती दोरा मोठा काढला तरी तो मागचा दोरा जो थ्रेड आहे तो आपला उलटा येत नाही. जरदोशीमध्ये पण भरपूर कलर अवेलेबल असतात. आपल्याला जो पाहिजे तो कलर भेटतो. पण हा कसा रोज गोल्ड कलर आहे. हा बरेचशा ब्लाऊजला म्हणजे एक प्रकारे गोल्डन टाईपच आहे, पण अशी त्याला थोडीशी जास्त शायनिंग आहे. एकदम गोल्डन म्हणजे एकदम पिवळसरपणा नाही, पण त्याला रोज गोल्डसारखा आहे, त्यामुळे मी हा घेतला आहे. हे बघा, अशा प्रकारे आता लास्टला इथे एंड नॉट देऊन टाकायची. हे बघा, आपली एंड नॉट पॅक झाली आहे. एकदम सुंदर अशी आपली ही लोडिंग. हे बघा, एकदम सुंदर अशी आपली ही जरदोशीची लोडिंग रेडी झाली आहे. आणि बघा, आपण ही जी साईज बघा, जरदोशीची साईज ही एकसारखी कट केल्यामुळे बघा त्याची लाईन एकदम छान आणि एकदम फिनिशिंगमध्ये दिसत आहे. कुठेच अशी एखादी बाहेर आली किंवा एखादी छोटी झाली, एखादी मोठी झाली असं नाही दिसत आहे. त्याच्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं आहे पहिले की तुम्ही जर का जमत नसेल अंदाजे कट करताना एकसारखी कट करायची, तर तुम्ही सरळ आपली स्केलच्या साह्याने अर्धा इंचपेक्षा थोडी जास्त आणि 1 इंचपेक्षा थोडी कमी, म्हणजे ज्या 0 ते 1 मधल्या ज्या लाईन असतात त्याच्यात 10 लाईन असतात, त्याच्यातल्या 7 किंवा 8 लाईनला मार्किंग करून कट करून घ्यायची. एकसारखी लाईन कट करून घ्यायची, मार्किंग करून जरदोशी कट करून घ्यायची आणि मग आपली लोडिंग करायची. खूप सुंदर अशी ही लोडिंग दिसते. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. थँक्स फॉर द वॉचिंग.